स्नेहलेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलमध्ये ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हे अपडेट देतो आहे. अपडेट हे धक्कादायक आहे विद्यार्थी मित्रांनो. धक्कादायक असं की शिक्षक भरती ही लांबणीवर जाऊ शकते. शिक्षक भरतीला एक ग्रहण लागलेलं आहे आणि या ग्रहणाची नेमकी मुद्दे काय असणार आहे यावरती चर्चा जी आहे ते आपण करणार आहोत. आणि या भरतीला जर धक्का लागला किंवा धक्कादायक बातमी आपल्या डोक्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या मागची नेमकी कारण काय असणार आहे हे आपल्याला सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी कारण काय आहेत, 5 ते 6 कारण आहेत जे अत्यंत महत्वाचे कारण आहेत. आणि ही जर सुप्रीम कोर्टाने जर ही जी याचिका आहे ही याचिका जर स्पष्ट केली किंवा यातून जर निर्णय लागला तर नक्कीच आपल्या जागा सुद्धा वाढणार आहे आणि याचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून नेमके हे मुद्दे कोणते आहेत तर ते जाणून घ्या या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. मित्रांनो, ही जी बातमी आपल्याला दिसत आहे ही बातमी आपल्याला सोनांबे येथील आहे. ही बातमी ही सकाळची बातमी आहे आणि या बातमीमध्ये आपल्याला स्पष्ट उल्लेख या ठिकाणी दिसत आहे की भरती लांबणीवर का जाणार आहे त्याचं संपूर्ण अपडेट जे आहेत आणि याचिकेतील मुद्दे कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, संच मान्यता आदेशाविरोधातील याचिकेकडे सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस दिलेली आहे. शिक्षक समायोजन थांबवण्याची शक्यता. पहा, ही संच मान्यता समायोजनाच्या बाबतची ही बातमी आहे, कालची बातमी आहे. 15 मार्च 2024चा जो आदेशाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील महत्वपूर्ण सुनावणी झालेली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या संख्येविषयी असलेली संदिग्धता दूर होण्याची शक्यता, शिक्षकांचे समायोजन थांबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षकांचे पुढील सुनावणीकडे लक्ष लागलेले आहे. डायरी क्रमांक 3465/2026 मध्ये शशांक आटक व इतरांविरुद्ध युनियन ऑफ इंडिया अशा या याचिकेत दाखल करण्यात आलेली होती. न्यायमूर्ती नरसिंह व न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षण हक्काच्या अनुषंगाने न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावलेली आहे. हे प्रकरण आता इतर समान याचिकांसोबत जोडलेले आहे. पदवीधर विषयी शिक्षकांचा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे या याचिकेतील मूळ मुद्दे काय आहेत हे महत्वाचे आहेत. या याचिकेतील मूळ मुद्दे काय असणार आहे जे आपल्या भरतीला लांबणीवर नेण्यामागचं कारण काय असणार आहे आणि ते अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत, आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत. बघा, महत्वाचा विषय 0 ते 60 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये किमान 2 नियमित शिक्षक अनिवार्य आहे. कारण यापूर्वी शासनाने जे काही शासन निर्णय काढलेला होता त्यात त्यांनी म्हटलेलं होतं की जी पटसंख्या आहे त्यात एक पूर्णवेळ शिक्षक असेल. 60 पर्यंत जर एखाद्या शाळेची पटसंख्या असेल माध्यमिकची तर 60 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक असेल, त्यातला एक पूर्णवेळ असेल आणि एक जो आहे तो कंत्राटी असेल. त्यामुळे एक शिक्षक जर एखाद्या कामानिमित्त जर इकडे तिकडे जात असेल किंवा त्याला शासकीय कामं असेल तर मग त्यावेळेस विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं काय हे महत्वाचा विषय आहे. त्यामुळे दोन्ही शिक्षक जर पूर्ण वेळ असला तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी काही ना काहीतरी फायदा होईल असं या ठिकाणी स्पष्ट केलेला हा महत्वाचा निर्णय असणार आहे. नंतर म्हणजे मुद्दा आहे निवृत्त शिक्षकांच्या निवडणुकीऐवजी टीईटी उत्तीर्ण शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक. हा सुद्धा अत्यंत चांगला मुद्दा आहे. जर निवृत्त शिक्षक जर त्या ठिकाणी आयुष्यभर नोकरी केलेली आहे, 58 वर्षापर्यंत नोकरी केली आहे, त्या ठिकाणी निवृत्त शिक्षक त्या ठिकाणी नेमता त्या ठिकाणी जे टीईटी उत्तीर्ण पास आहेत, सीटीटी उत्तीर्ण पास आहेत विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांची नेमणूक त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. हा सुद्धा मुद्दा खूप चांगला आहे आणि रास्त मुद्दा आहे. नंतरचा मुद्दा आहे तिसरा, 4 वर्गासाठी वेगवेगळे विषय इयत्तांचे अध्यापन एका शिक्षकांकडून घेणे अव्यवहार्य. पहा, आरटीच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना 1ली ते 6वी 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण देणे, मोफत शिक्षण देणे हे महत्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 6वी पासून तर पुढे जे काही शिक्षण किंवा 5वी पासून पुढे जे काही विषय असतात त्यात भाषा विषय, विज्ञान, गणित अशा विविध सामाजिक शास्त्र अशा विषयाची नेमणूक आपल्या शिक्षकांची केली जाते. मात्र शिक्षकांमध्ये किंवा त्या शाळांमध्ये ते शिक्षक त्या विषयाचे शिक्षक नसल्यामुळं विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना ते शिक्षक हे भाषाचा शिक्षक हा विज्ञान शिकवतो आणि विज्ञानचा शिक्षक हा भाषा शिकवतो. त्यामुळं
प्रत्येक विषयाने असणं, शिक्षक असणं हे सुद्धा गरजेचं आहे. ही सुद्धा ह्या दोन्ही ज्या मागण्या आहेत ह्या आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या मागण्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून ह्या जर मागण्या पूर्ण झाल्यात तर नक्कीच आपल्या शिक्षक भरतीमधील जागा ह्या जास्त वाढणार आहेत आणि वाढलेल्या जागानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. नंतरचा मुद्दा काय टाकलेला आहे यांनी, आठवड्याला 48 तासिकांचे अध्यापन करणे शक्य नाही. विविध कामांचा बोजा, विविध कामे, मग BLO असेल किंवा खूप सारे कामं, असे 40 ते 42 प्रकारची कामं ही शिक्षकाला करावी लागत असते. त्यात मोबाईल असेल, त्यात व्हॉट्सअप बघणे असेल, त्यात आलेले परिपत्रक बघणे असेल, कोणत्याही परिपत्रकाचं उत्तर देणं असेल, या विविध कामांमुळे शिक्षक हा कंटाळलेला असतो आणि त्यात 48 तासिकांचे अध्यापन करणे हे शक्य होत नाही. त्यामुळं हे सुद्धा कमी करावं असं त्यांचं म्हणणं आहे या मुद्द्यामध्ये या याचिकेत. नंतर मुख्याध्यापकांना प्रशासकीय जबाबदारी सोबतच अध्यापनाचा ताण. मुख्याध्यापक हा पर्टिक्युलर त्याच ठिकाणी, जसं जिल्हा परिषद शाळेत असेल तर त्याच्याकडे प्रभार असतो, 1ली ते 4थीचा शिक्षक असेल त्यात प्रभार असतो आणि प्रभारासोबतच त्याला एक वर्ग घेऊन सुद्धा काम करावं लागतो. एखाद्या ठिकाणी मीटिंग असेल, एखाद्या ठिकाणी BLOचं काम असेल, एखाद्या ठिकाणी जनगणनेचं काम असेल, तरी ते शिक्षकाला ते करावं लागतं आणि यामुळे विद्यार्थ्यावर त्याचा दुष्परिणाम होतो, विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होतो आणि शिक्षक मात्र शिकवण्यापासून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवत नाही आणि त्याच दुसरे जे काम आहेत तेच मात्र करत असतात. यामुळं यातून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या शिक्षकांना यांना बाहेर काढावं असं सुद्धा, त्यामुळे मुख्याध्यापकांना स्पेशल मुख्याध्यापक असावं असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. आणि नंतर शेवटचा मुद्दा आहे, ऑनलाईन सुविधा नसल्याने शाळेबाहेर जाऊन काम करण्याची वेळ. बघा, ऑनलाईन सुविधा नसल्याने शाळेबाहेर जाऊन काम, काही अशा शाळा आहेत ज्यामध्ये ऑनलाईन काम चालत नाही, ज्याला हजेरी नोंदवता येत नाही, ज्यात नेट चालत नाही, अशा शाळांना मात्र आपल्याला काही ठिकाणी कम्प्युटर नाही, संगणक नाही, अशा शाळांना बाहेर जाऊन काम करावं लागतं, त्यात सुद्धा वेळ जाते. अशा पद्धतीनं ही जी 6 मुद्दे आहेत, या 6 मुद्द्यामधला हा 0 ते 6 पट 60 पट संख्या आणि 4 वर्गासाठी वेगवेगळे विषय, इयत्तांचे अध्यापन, यामुळं या सर्व ज्या बाबी आहेत या शिक्षक भरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. तर राज्य सरकार नेमकं उत्तर काय देतं हे याच्यावर सर्वांचं लक्ष मात्र या ठिकाणी लागलेलं आहे. त्यामुळे शिक्षण समायोजन जे आहे ते सुद्धा थांबणार आहे. यासाठी संघटना विरोध करतील आणि त्यामधून जिल्हा बदलीचा प्रकार आहे तो सुद्धा थांबेल आणि अशामुळं जी काही संच मान्यता जरी झाली असली तरीही अजून फायनल काहीच झालेलं नाही. जेव्हापर्यंत या याचिकेचा निर्णय लागणार नाही तेव्हापर्यंत पुढची भरती होते की नाही हे सांगू शकत नाही. त्यामुळे ह्या भरतीला या याचिकेमुळे ग्रहण लागू शकते असे मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयाची जी भूमिका असणार आहे ती न्यायालयाची भूमिका नेमकी काय आहे तर लक्ष घ्या. न्यायालयाची भूमिका असणार आहे, विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्काचे संभाव्य हनन टाळण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे 15 मार्च 2024 शासन रद्द होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे. हा जर रद्द झाला तर नक्कीच जागा ज्या आहेत त्या जागा सुद्धा जास्त येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं ही जी याचिका आहे ही याचिका आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची याचिका आहे. ही जी माहिती आहे ही पेपरची कटिंग आपल्या ग्रुपला उपलब्ध आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकवरती जॉईन व्हा. माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा. जिकडे तिकडे आपले ग्रुपवर असतील तर तिकडे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा, ज्या माध्यमातून आपल्या सर्वांना याचा लाभ होईल. याची आनंदाची बातमी असेल आणि दुसरं एक दुःख पण असेल की भरती सुद्धा लांबणीवर जाणार आहे. त्यामुळं हे अत्यंत महत्वाचं अपडेट आपल्या सर्वांना देतो आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.